आज काय आहे? अरे आज तुमच्याकडे दळण राहिलं नाही, पाणी राहिलं नाही, भाऊ कुठे गेले म्हणे दळायला. पाणी तुमच्याकडे नाही, पाठी उठावं लागायचं, पाठी उठून दळण दळावं लागायचं, ती परिस्थिती राहिली नाही. आताच्या काळात तरी माझं तरी मत आहे, सुनाने सासरच्या जागा घेतल्या. कितीतरी सासरला सुनाचा त्रास आहे, बिचाऱ्या सांगत नाही. असं करू नका. लिखीप्रमाणे जीवन जगा आणि परमार्थ करा. गीता गाता भागवत वाचा. आपलं हास्य जर आपल्या तोंडावर राहावं, आपल्या घराण्यात आनंद राहावा, तर क्रांती करावं असं जर वाटत असेल तर याला कारणीभूत फक्त हे संतांचं साहित्य, तुकोबरायांचा गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता गाता. तुम्हाला जो ग्रंथ वाचन जो सोपा भाषेत कळल, आपल्याला पचल असा वाचा, निश्चित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज, जीवनामध्ये संतांची भेट फार अवघड आहे. म्हणून संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र, संतांचं चरित्र कळणं इतकं सोपं नाही. परंतु जर आपण त्या वातावरणात जर वागलो तर निश्चित आपली क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नुसतं मग आपण प्रमाण म्हणायचेच का? आता बरेच वेळेस म्हणतो, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रमृत हाती चढे, परी हरिप्रियांची भेटी ना तोडे, दुर्लभ गाडे भाग्य मनुष्य जन्मा. ते म्हणतो वाघाचं दूध काढणं काय आहे? सोपं आहे. इथं वाघ आला ते थांबणार नाही भाऊ कोणी. मग हे नुसतं म्हणायचंच का? मग म्हणायचंच का? हे करायचं नाही का कोणी? मग ही भूमिका आपली बनायची कधी? अरे मानसिकता, त्या मानसिकतेवर आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपलं आत्मकल्याण, आत्मविचार, आत्ममंथन होत नाही, तोपर्यंत आपला कल्याण होऊ शकत नाही. मग महाराज, याला 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या आहे. दुर्लभम त्रमेवेत देवानुग्रह हेतुक मनुष्य मुमुक्षुः महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट, मनुष्य जन्म. अरे आपल्याला तो मिळालेला आहे, आपण ठीक आहे आपलं संशोधन करीत नाही, आपण त्याचा विचार करीत नाही. हा मनुष्य जन्माला काय कारण आहे? हे कुठल्या कारणाचं कार्य आहे? कारणाशिवाय कार्य नाही, कार्याशिवाय कारण नाही. हा जर कुठल्या कारणाचं कार्य आहे, मनुष्य जन्म आपल्याला कुठल्या कारणाने भेटला याचा कधी विचार आपण, जाऊ द्या आता तुम्ही सध्या नका करू, याचं आपण संशोधन करीत नाही. ते कशा करता मिळाला, यानं काय केलं पाहिजे, हा कशा करता दिलेला आहे? देव दिला देह भजन तुमता, देव दिला देह भजन तुमता, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भजन तुमता, देव दिला देह भजन तुमता. कशा करता दिलेला आहे? भजना करता दिलेला आहे. आणि आपण काय करतो? भजन करतो का? काय करत नाही. याचा दंड आपल्यावर किती पडत असेल आपल्याला वास्तविक भगवंताचं सगळं आहे. या ठिकाणी वास्तविक सगळं भगवंताचं आहे. पृथ्वी कोणाची? पाणी कोणाचं? सूर्यप्रकाश कोणाचा? तेज कोणाचं? सगळं त्याच आहे. पण तरी पाठ्य म्हणतो मी आहे म्हणून बरं आहे. कुत्र गाडी खाली चालत, पण कुत्र्याला वाटतं मायामुळं गाडी चालत, पण अरे कुत्र्या, अरे गाडीमुळे तुझं संरक्षण आहे हो. अरे तो परमात्मा आहे, तो परमात्मा विश्वाचा मालक आहे. आपली गाडी कधी थांबन? आपली गाडी बसली तर उठती का नाही? झोपली तर सकाळी उठती कडे काय सांगते? इथून घराला जाते नुसते म्हणायचेत का शोन भंगोरू नाही भरोसा? हा, आणि उद्याचं म्हणतो उद्याचं काय 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 नियोजन आहे? आशावादीच आहे ना. वास्तविक निरपेक्षता कशाला म्हणायचं आहे? उद्याची अपेक्षा तर काय, पुढचा क्षणही आपल्या हातात नाही. आणि आपण अपेक्षा धरतोय, आपण पुढला इच्छा करतोय, तर मग भक्ती कशी होणार आहे?
भक्तीचं वर्म जे आहे अपेक्षा नाही, जे होईल ते त्याचं होईल, जो करीन तो करीन, जसं होईल तसं होईल. यालाच म्हणतात भक्ती, यालाच म्हणतात भजन. नुसतं भजन हे बी हे नाही, नुसतं आपण बोलतो हे भजन असं बी नाही ना. जो करतोय त्याच्या करता करतोय, जो करतोय तो करतोय, जे चाललं ते तो चाललंय, जे होणार आहे ते तर होणार आहे. आणि मग असं जर भजन झालं तर देवाला काय होतो? आनंद होतोय. जसं आता तुम्ही म्हटले ते करतोय ना, हे हनुमंतरायांनी करून घेतलं. मंदिराचं भव्य दिव्य काम झालं. ही कोणाची शक्ती? हनुमंतरायाची आहे. ज्यांनी ज्यांनी हे कार्यामध्ये सहभाग झाले, पण इतकी पारदर्शकता ठेवली माय बापा, एक नव्या कवडीचा सुद्धा इकडे तिकडं नाही. याला म्हणतात पारदर्शकता. आणि या ठिकाणी हे कार्य अजून खूप मोठं कार्य होणार आहे. इतकं मोठं कार्य होणार आहे की या ठिकाणी हरिपाठ, काकडा, काही विद्यार्थी शिकणार आहे. या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य चालणार आहे. विठ्ठल ही हनुमंतरायाची इच्छा आहे. ही हनुमंतरायाची इच्छा आहे. मग बघा ना तुम्ही आता काय होतं. सुरुवातीच्या काळामध्ये आलं तेव्हा असं दिसत होतं की कुठंच काही नाही. कसं व्हायचं, कसं व्हायचं म्हणजे भाऊला सांगितलं. बरेच जण 2-3 जणांना तर अशी पंचायत पडली, मंदिराचं काम घ्यावं होतं पण पैसे देतील काही, कमिटी पैसे देईल का, ही पंचायत 3-4 मिस्त्रीच पळून गेले. सांगा तुम्ही, पाहण्याची पारदर्शकता नाही. ज्यांना काम केलं असेल तो खूप मोठा भाग्यवान आहे. हे कार्य करण्याकरता अनेक कार्य गेलं, अनेक काल गेला. त्यांच्याकडून झालं नाही. ज्याच्या भाग्यात असतं, ज्यांच्या ते नशिबात असतं, ज्यांच्याकडून ते होणारं असतं, त्यांच्याकडूनच ते होत असतं. किती दिवस गेले, कार्य झालं नाही. आणि आज कार्याला प्रारंभ झाला आणि एवढं मोठं कळसापर्यंत कार्य गेलं. ही हनुमंतरायाची कृपा आहे या पंचकृषीवर. आणि पंचकृषीवर कृपाच असून असून या पंचकृषीतील हनुमंतराया तुम्हाला असा असा काही प्रसाद देतील की तुमची अद्भुत शक्ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचल. तुम्ही म्हणशाल महाराज हे कार्य झालंच कसं. जागृत संस्थान, जागृत हनुमंतराय, दक्षिणमुखी मायबाप. तुम्हाला जर परीक्षा पाहिजे असेल कोणाला तर एखादं बोलून पहा तुम्ही. काही जर नाही घडलं तर त्याचा जबाबदार आपण. ही ताकद हनुमंतरायाजवळ आहे. म्हणून या सर्व तुमच्या कमिटीला, या पंचकृषीला जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमी आहे मायबापा. हेच खरं आपला परमार्थ, हेच खरं आपलं कार्य आहे जीवनात. तुका म्हणे मरावे काय उरावे, कीर्ती माझे उंच माती उडे, कीर्ती माझे